तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्पाअंतर्गत रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची जी पदे आहेत तर ती इथं सरळ नियुक्तीने भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एकूण ज्या जागा आहेत तर ते इथं 3 आहेत. तर इथं शहराचे नाव दिलेले आहे. त्यानंतर इथं रिक्त मदतनीस पदांची संख्या दिलेली आहे. तर मोहोळसाठी इथं 2 जागा आहेत. तसेच बार्शीसाठी 1 जागा आहे. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी सेवा आणि यासाठी जे तुम्हाला वेतन आहे तर ते 7,500 तुम्हाला इथं मिळणार आहे दरमहा. आणि या पदासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं किमान 12वी उत्तीर्ण लागणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला वास्तव्याची अट इथं राहणार आहे. तर यासाठी तुम्हाला स्थानिक रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. तर ज्या नगर परिषद किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे तर यामध्ये मोहोळ, बार्शी तर त्या नगर परिषद किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना इथं पात्र समजण्यात येईल आणि त्यासाठी तुम्हाला स्थानिक रहिवासी असल्याबाबतचा पुरावा इथं लागणार आहे. तर यामध्ये डोमिसिल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 40 वर्षापर्यंत आहे आणि याबाबत तुम्हाला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथं लागणार आहे किंवा 10वीचे प्रमाणपत्र. तसेच तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तर उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्ये इथं असावीत. तसेच तुम्हाला इथं भाषेचे ज्ञान लागणार आहे. तर ज्या अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी मदतनीस यांची नियुक्ती करायची आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा तर यामध्ये हिंदी किंवा उर्दू तर यापैकी एक भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची इथं नियुक्ती करण्यात येणार आहे आणि अशा उमेदवारांनी इयत्ता 10वी किंवा 10वीपेक्षा जास्त शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान एक पात्रता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार विधवा असल्यास त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र तसेच पतीचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे आणि उमेदवार जर अनाथ असेल तर त्याबाबतचे समक्ष अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि तुम्हाला जर अनुभव असेल 2 वर्षाचा तर त्याबाबतचे तुम्हाला इथं प्रमाणपत्र लागणार आहे. तर या पदांसाठी जी जाहिरात आहे तर ती 5 फेब्रुवारी 2025ला इथं प्रसिद्ध झालेली आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत तर ते इथं 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत करायचे आहेत. त्यानंतर तुमची इथं प्राथमिक यादी प्रसिद्ध होणार आहे अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिनांकापासून 15 दिवसात आणि ही यादी तुमची इथं नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे. तसेच या यादीबाबत जर तुम्हाला काही हरकती किंवा आक्षेप असतील तर त्या तुम्हाला यादी प्रसिद्ध झाल्याच्या 10 दिवसाच्या आत इथं नोंदवायच्या आहेत. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं कशा प्रकारे असणार आहे तर 30 जानेवारी 2025 शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवाराचे शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे 80 गुण तर यामध्ये 12वी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी B.Ed किंवा D.Ed तसेच MSc IT तर याचे एकत्रित कमाल 80 गुण तसेच अतिरिक्त 20 गुण तर यामध्ये विधवा किंवा अनाथ असल्यास 10 गुण अनुसूचित जाती जमाती असल्यास 5 गुण तसेच इतर मागास प्रवर्ग किंवा विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती असल्यास इथं 3 गुण तसेच अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका किंवा मदतनीस पदाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास इथं 5 गुण तर अशी तुमची इथं निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच या भरतीबाबत उमेदवारांसोबत कोणताही इथं पत्रव्यवहार केला जाणार नाही आणि याबाबतच्या सर्व सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर इथं लावण्यात येणार आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तसेच या पदांसाठी सेवा समाप्ती वयाची जी अट आहे तर ती 60 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. 12वी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास तसेच अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं द्यायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे तर हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल तसेच संबंधित नगर परिषद, नगरपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र तसेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विधवा किंवा अनाथ असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच 10वी, 12वी, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास त्याचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र तसेच अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व 7 गुंजे निवास ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी 170 रेल्वे लाईन
7 रस्ता सोलापूर. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथे सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.